नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मार्केटमध्ये आता मस्त कैरी आल्या आहेत। आज आपण कैरीपासून तोंडाची चव वाढवणारी इन्स्टंट कैरीचे लोणचे करणार आहोत। चला तर मग रेसिपी बघून घेऊयात। मी इथे 2 कैरी घेतल्या आहेत। वजनाने ह्या 500 ग्रॅम कैरी आहेत। ही मी आंबट असणारी कैरी घेतली आहे आणि दुसरी कैरी मी तोतापुरी घेतली आहे। ही थोडी कमी आंबट असते। 500 ग्रॅम कैरीसाठी मी इथे 200 ग्रॅम मिरची घेतली आहे। तुम्ही बघू शकता मी या आकाराची मिरची घेतली आहे। ही कमी तिखट असते। या आकाराची मिरची तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल। या मिरचीऐवजी मार्केटमध्ये जी हलक्या हिरव्या रंगाची जी मिरची असते ती तुम्ही वापरू शकता। इथे 100 ग्रॅम गाजर घेतला आहे। तुम्ही गाजरऐवजी फक्त मिरची आणि कैरी जरी वापरली तरी चालेल। आपण इथे कैरी, गाजर आणि मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण हे सर्व व्यवस्थित कोरडं करून घेऊया। याच्यामध्ये जराही पाणी राहायला नको। सर्वप्रथम मी कैऱ्या कोरड्या करून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते। नंतर गाजरही आपल्याला व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे। आता जे मिरच्या आहेत त्यांचे सगळे देठ आपण काढून घेऊयात। हे कैरीचं इन्स्टंट लोणचं खरंच खूप चविष्ट लागतं। कैरी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी येतं। इथे सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत। आता आपण इथे ज्या मिरच्या आहेत त्याही व्यवस्थित कोरड्या करून घेऊयात। आपण इथे सर्व मिरच्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता ही कैरी, गाजर आणि मिरच्या आपण पंख्याखाली ठेवूयात, म्हणजे ह्याच्यामध्ये जर थोडं काही मॉइश्चर असेल तर तेही निघून जाईल। लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी मी पॅनमध्ये इथे 4 टेबलस्पून बडीशेप घेतली आहे, 1.5 टेबलस्पून जिरं घेतलं आहे, 1 टेबलस्पून मी इथे पिवळी मोहरी घेतली आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे काळी मोहरी घेतली आहे। तुम्ही पाहिजे तर इथे 2 टेबलस्पून पिवळी मोहरी घेऊ शकता किंवा 2 टेबलस्पून काळी मोहरीही घेऊ शकता। मेथी 1 टीस्पून मी इथे ॲड केली आहे। हे सर्व लो फ्लेमवरती आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मसाल्यांचा छान सुगंध येत आहे। मसाले भाजून झालेले आहेत। आता एक प्लेटमध्ये आपण हे सर्व मसाले काढून घेऊयात। हे मसाले आपण थंड करायला बाजूला ठेवूयात। मसाले थंड झाले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले आपण ओतून घेऊयात आणि मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे। मसाला वाटून झाला आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला असं जाडसरच मसाला वाटायचा आहे, जास्त पावडर नाही करायची। हा मसाला आता आपण बाजूला ठेवूयात। गॅस फ्लेम मीडियम ठेवून त्याच्यावर मी कढई ठेवली आहे। या कढईमध्ये आपण आता 1 कप मोहरीचे तेल ओतून घेऊयात। या तेलाला धूर येईपर्यंत आपल्याला हा तेल गरम करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता तेलाला मस्त धूर आला आहे। आता गॅस फ्लेम आपण बंद करूयात व हे तेल थोडं कोमट होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात। आता कैरी कट करून घेऊया। कैरीच्या वरचा देठ आहे तो कापून घेऊ। इथे चीक असतो त्यामुळे हा कैरीचा भाग कट करायचा। कैरीची साल काढायची नाही। कैरीच्या सालीमुळे ह्या लोणच्याला खूप मस्त चव येते। कैरीचे आपण आता तुकडे करून घेऊयात। मी इथे ह्या कैरीचे जाडे मोठे असेच तुकडे करून घेणार आहे। कैरीमध्ये जर तुम्हाला अशी बाठ मिळाली तर त्याचा वापर आपण लोणच्यामध्ये नाही करणार। दुसऱ्या कैरीमध्ये मला कैरीची बी मिळाली, तीही आपण वापरणार नाही। ती आपल्याला काढून टाकायची आहे। आमच्याकडे या बीला कोय बोलतात। दोन्ही कैरी मी अशा जाडे मोठ्या कट करून घेतल्या आहेत। या हँड ब्लेंडरमध्ये मी कैरीचे तुकडे टाकून ते जाडसर असे वाटून घेते। आपल्याला कैरीचे असे जाडसरच तुकडे ठेवायचे आहेत। आता ते एका ताटामध्ये काढून घेऊया। आता उरलेल्या कैरीचे तुकडे पण आपल्याला ब्लेंडरमध्ये टाकून असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। गाजरचे देखील मी जाडे मोठे असे तुकडे करून घेतले आहेत। इथे मी मिरचीचे देखील असे जाडे मोठे तुकडे करून घेतले, म्हणजे एका मिरचीचे 2 किंवा 3 तुकडे करून घेतले आहेत। मिरची आणि गाजर हँड ब्लेंडरमध्ये आपण जाडसर वाटून घेऊयात।
तुम्ही बघू शकता मी इथे कैरी, मिरची आणि गाजर असे जाडसरच ब्लेंडरमध्ये फिरवून घेतले आहेत। आपण गरम केलेलं तेल आता थोडं कोमट झालं आहे। गॅस फ्लेम बंद करून मी याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप ॲड करते, अर्धा चमचा मेथी ॲड करून घेते, हळद 1.5 चमचा ॲड करून घेऊयात। काश्मीरी मिरची पावडर मी इथे 2.5 चमचे ॲड केली आहे। हिंग अर्धा चमचा आणि मीठ आपण 3.5 चमचे ॲड करून घेतलं आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूयात। सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। आता गॅस फ्लेम ऑन करूया आणि लो फ्लेमवरती थोडीशी उकळी काढून घेऊ। आपल्याला इथे जास्त उकळी काढून नाही घ्यायची, हलकासा असा फेस दिसला की आपल्याला गॅस फ्लेम बंद करायची आहे। गॅस फ्लेम इथे बंद आहे। आता आपण ह्या तेलामध्ये जे आपण कैरी, गाजर आणि मिरची ब्लेंडरमध्ये जाडसर वाटून घेतली होती ती ॲड करून घेऊयात। कैरी, मिरची, गाजर आपण ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कैरी, मिरची आणि गाजरला सर्व मसाले व्यवस्थित लागले आहेत। आपण जो मसाला तयार केला होता तो सर्व मसाला आपण ह्या लोणच्यावरती ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व मसाला कैरी, गाजर आणि मिरचीवरती व्यवस्थित कोट झाला आहे। आता मी याच्यामध्ये एक वाटी ठेवते आणि एक कोळसा गरम करून घेतला आहे, तो त्या वाटीमध्ये ॲड केला आणि त्याच्यावरती तेल ओतून आपण स्मोक देऊन घेऊ। 3 ते 4 मिनिट हे झाकण असं आपण बंद करून ठेवूयात, म्हणजे जे धूर आहे तो लोणच्यामध्ये व्यवस्थित जाईल। 3 ते 4 मिनिटांनी झाकण बाजूला केलं व जो कोळसा होता त्याच्यावरती ज्या बरणीमध्ये आपण लोणचं काढणार आहोत ती बरणी उलटी करून ठेवली। असं केल्यामुळे लोणचं खराब नाही होणार। बरणीमध्ये छान धूर जमा झाला आहे। आता आपण ही बरणी उचलूया आणि बरणीचं झाकण बंद करून घेऊ, म्हणजे धूर आतमध्येच राहील। पुन्हा एकदा सर्व लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। शक्यतो तुम्ही लोणचं हे काचेच्या बरणीमध्येच काढा। तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही ही काचेची बरणी 3 ते 4 दिवस अशी उन्हामध्ये ठेवा। जर तुम्हाला हे लोणचं उन्हामध्ये ठेवायला नसेल जमत तर तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। हा स्मोकी इन्स्टंट कैरीचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। बाय।